राऊर विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आज मतदान होत आहे आणि भाजपचे उमेदवार अक्षय करेले यांनी आता आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांच्याशी बोलणार आहोत. आपण मतदानाचा हक्क बजावलेला आहे, किती विश्वास वाटतो, काय नेमकं? आज आपण इथं आले असताना पाहत असताना की मतदारांमध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक दुःख आहे की या निवडणुकीची वेळ, या मतदानाची वेळ प्रत्येकावरती आली. प्रत्येकाची परमेश्वराला हीच प्रार्थना होती की अशी वेळ यायला नको होती, पण आज त्या वेळेला आम्हाला सर्वांना सामोरे जावं लागतं. प्रत्येकाच्या मनामध्ये आज भावना आहे की तो मताच्या रूपात व्यक्त होणार आहे. साहेबांवरती किती प्रेम आहे, साहेबांच्या सोबत प्रत्येकाचा सहवास, प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये साहेब गेल्या 30-35 वर्षापासून हा राजकीय प्रवास सुरू होत असताना साहेबांनी शून्यातून सुरुवात केली आणि आज हा मोठा परिवार घडवलाय. आज हा परिवार माझ्यासोबत एक कुटुंबासारखा उभा आहे, म्हणून मला पूर्णपणे खात्री आहे, विश्वास आहे. मी आज डोळे बंद करून सांगू शकतो की इथं येणारा प्रत्येक व्यक्ती नगर राऊरी पाथर्डीचा हा पूर्णपणे साहेबांच्या प्रती असणारी भावना ही माताच्या रूपात व्यक्त होऊन मला संधी देतोय. या संधीची जाणीव मला आयुष्यभर राहणार आहे, कारण की अनेक प्रसंग जीवनामध्ये येतात, अनेक गोष्टी घडतात, अनेक निवडणुका येतात, पण मात्र ही निवडणूक मी कधीही विसरू शकत नाही आणि विसरू शकणारही नाही. माझ्या आयुष्यातली पहिलीच निवडणूक, मी पहिल्यांदाच उमेदवार झालोय, पहिल्यांदाच जनता मला मतदान करते आणि हे मतदान म्हणजे कडिले साहेबांचं मतदान आहे, त्यांच्यावरती असणारं प्रेम आहे. म्हणून अनेक प्रसंग येतील, हे मात्र कधीच विसरू शकणार नाही. आणि आज जे मला मतदान करतायत, जो विश्वास माझ्यावरती टाकतायत, ह्या विश्वासाची जाणीव हे कायमस्वरूपी मी माझ्या मनामध्ये ठेवून साहेबांचे पुढं हे होते, कमी जाणवते पूर्ण प्रत्येक क्षणाला. आज मी आपल्या समोर बोलतोय तरी मला त्यांची कमी जाणवते. मतदान करत असताना मला त्यांची कमी जाणवली, कारण की मी कायम साहेबांसोबत मतदान करण्यासाठी यायचो, मला जेव्हापासून अधिकार मिळाला. आज पहिली अशी वेळ आहे की ते माझ्या सोबत नाहीत, पण आज आपण पाहतो की त्यांच्या रूपाने ही जनता आज माझ्या सोबत आहे. आणि निश्चितपणे आज मला किती त्रास होतोय, वेदना होत्यात मनामध्ये, मात्र या जनतेला येणाऱ्या काळामध्ये मी साहेबांची कमी, उणीव कुठल्याच प्रकारे कशाच पद्धतीने मी भासू देणार नाही. दुसरीकडे जे प्राजक्त तनपुरे आहेत त्यांनी माघार घेतली, पण त्यांनी भूमिका काही स्पष्ट केली नाही. ते सोबत राहतील, त्यांचे कार्यकर्ते सोबत राहतील, काय वाटतं? पूर्णपणे मला विश्वास आहे की ज्या दिवशी त्यांनी उभा न राहण्याचा निर्णय घेतला, अर्जच दाखल नाही केला, म्हणजे त्यांची भूमिका तिथे स्पष्ट झाली की उभा नाही राहणे म्हणजे मला संधी देणे. आज पूर्णपणे नगर राऊरी पाथर्डीमध्ये त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत हे आपल्या सोबत आहेत आणि येणाऱ्या 4 मेला आपल्याला त्यांची भूमिका ही माताच्या रूपाने उघडपणे दिसेल. दुसरीकडे मतदारांना नेमके काय आव्हान करा, कारण उन्हाचा तडाखा आहे, काय नेमके आपण आव्हान करा? मतदारांना माझी एवढीच सर्वांना हात जोडून विनंती आहे की माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस आहे आज, आणि आजचा दिवस प्रत्येकाने साहेबांसाठी द्यावा. ऊन भरपूर आहे, पण आज 30-35 वर्ष झालेत साहेबांनी प्रत्येकाच्या सुखात दुःखात, कुठलीही अडचण असू, कुठलाही प्रसंग असू, आपण सर्वजणांनी सहभागी झालात. साहेब प्रत्येकाच्या कुठलाही प्रसंग असला तर सहभागी राहिलेले आहेत. म्हणून माझी एवढीच विनंती आहे की आपण सर्वांनी, आता ऊन भरपूर आहे, उन्हाची काळजी देखील आपण पाहतो की अधिकारी वर्गाने घेतलेली आहे. कुठल्याही प्रकारची अडचण नाही. आपण सर्वांनी जास्तीत जास्त 11 वाजेपर्यंत जेवढं आपल्याला मतदान करता येईल बाहेर पडून मतदान नोंद करावं, कारण की हे एक मत हे कडिले साहेबांना जाणार आहे आणि ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये हे एक मत माझ्यासाठी कायम मला या मताची जाणीव राहील. आणि यांच्यासाठी येणाऱ्या काळात मला किती ऊन लागलं, पाऊस आला, वारा आला, कितीही वादळ आलं, मात्र हे आज एवढ्या उन्हात माझ्यासाठी येत आहेत, म्हणून मी आयुष्यभर यांच्यासाठी त्याच पद्धतीने काम करत राहणार आहे. तर हे होते अक्षय करेले, ज्यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे आणि मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन केलंय. कॅमेरा पर्सन गिरीश सुनील भुंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.